हे बघता इकडे अशाच आतमध्ये मूर्ती आहेत आतमध्ये द्वारकाधीशची. नमस्कार मित्रांनो, मी जयेश केला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण चाललो द्वारकाधीशला, विरारच्या द्वारकाधीशला चाललो. बघूया किती दिवसांनी होता विचार की जाऊया त्या मंदिरामध्ये. मस्त द्वारकाधीशचा जो द्वारकाला जो मंदिर आहे तसंच बनवलेलं आहे बोलतात. तर तिकडेच जातो आहे आपण आता. सोबत इशू आहे. इशू इकडे बघ, हाय कर. हाय कर. इथे हाय कर. ट्रेन बघते ती, ट्रेन आली. आणि इकडे सोबत आहे बायको नवीना. हाय. इकडे सोबत नवीना आहे. हाय. तिच्या वाढदिवसानिमित्त जातोय मंदिरात. बघूया. चला आता विरारला जाऊ. आपण जायचं स्टेशनला आहोत. आपण आता रिक्षामध्ये आहोत. विरारवरून आपण चंदनसरला जातोय. तिथून मग रिक्षा ते आपला बुलेट येणार आहे. आता आपण बुलेट घेतली रोशनची आणि आता जातो इथून चंदनसरवरून द्वारकाधीश. इकडे बघता आपण विरारच्या ब्रिजवरती थांबलोय. आणि बघा द्वारकाधीश मंदिर. इथेच आपण जाणार आहोत आता. पटरीच्या बाजूनी बघा हा ब्रिज आहे. या ब्रिजच्या इकडून हायवेला जातो रस्ता. तिथेच आपण आता जातो. इकडे द्वारकाधीशला आहे बघा. लांबून दर्शन झालेलं आहे. बोगदा. आता आम्ही पोचलो इथे. चला उतरा. होय उतरा. चला उतरा. काकाच्या गाडीवरून उतरा. पप्पाला बोल, पप्पा घे मला. सांग पप्पाला बोल. ये मग पप्पा घे मला. फ्रॉक खाली करा त्याची. बंद आहे आणि एवढी मोठी लाईन लागली. चला आपण पण रांगेमध्ये उभं राहू. पार्किंगला पण किती केवढं आहे ना. पार्किंग मोठा दिलेला आहे एरिया. हा देते. चल मम देते. चल तिला मम पाहिजे. इशूला माझ्या मम पाहिजे. इशू हाय कर. अरे हा बाबू देते. अच्छा आत्ताच थांब. इकडे आल्याच्या नंतर बघते अजून रस्त्याचं काम थोडं थोडं चालूच आहे बघा. रस्त्याचं काम पूर्ण असे लादीकरण करणार आहे. आणि मला वाटतं खूप मोठा एरिया घेतले. कारण हा एरिया तर अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहे. मला वाटतं इकडे झाडं वगैरे लावतील ते लोक संस्थापक. पण मस्त म्हणजे खूप मोठा एरिया. पार्किंगसाठी पण मस्त व्यवस्था आहे. फुल मोठी पार्किंग आहे. पण जेवढं पब्लिक येत आहेत ना त्याच्यामुळे पब्लिक मला वाटतं पार्किंग पण कमी पडेल. आणि इकडे झाडं वगैरे लावलं तर अजून मस्त वाटेल. कारण उन्हाचे करपले बघताय सगळी. हे बघा हे सगळे उन्हाचे आता लाईनीमध्ये उभे आहेत सर्व. जेणेकरून दर्शन आतमध्ये दर्शनासाठी. आता 4 वाजता चालू होईल मंदिर. हे बघा पब्लिक केवढी बरीच लाईन आहे बघा. हा बरोबर 4 वाजले इकडे बघता. 4 वाजता चालू झालं. तर आम्ही इथे चप्पल हे चला चला लाईन चालू झाली. चला थोडासा जरा लवकर आलो. थोडासा लेट येतोय ना. मस्त सूर्यनारायण खाली येतोय. मस्त व्ह्यू भेटला असता. मी पण लाईनीत उभा असल्यावर ना पाठीमागे बघून एकदम सुकून वाटतं. केवढी लाईन आहे बघा.
पहिला स्टार्टिंगला हा स्तंभ आहे मोठा. हे बघा एक एक सिंगल जवळ आल्यावरती सिंगल लाईन चालू झालेली आहे. एवढी गर्दी आहे. आतमध्ये फोटोशूटसाठी अलाउड नसल्यामुळे आपण काय व्हिडिओ बनवली नाही आतमध्ये. पण प्रत्येक खांबावरती ना एक नंबर नक्षीकाम केलेलं आहे. आपल्या प्रत्येक देवी देवतांचे नक्षीकाम केलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आपले राम मंदिराचं जो जसे मूर्ती आहे तशीच मूर्ती आपल्या श्रीकृष्णाची इथे द्वारकाधीशमध्ये मूर्ती आहे. बाजूला श्री गणेशाची मूर्ती आहे सेम ब्लॅक स्टोनमध्ये. मस्त वाटलं एकदम शांत. आतमध्ये बसायला सुद्धा 5 मिनटं बसलो नंतर निघालो. हाय बाहेर जाऊ नको गरम असेल आधी. हे बघा अजून किती लाईन आहे. बरीच लाईन आहे. लास्टपर्यंत त्या वडापर्यंत लाईन आहे. पिंपलापर्यंत लाईन आहे. तिकडच्या ह्या पिंपलापर्यंत लाईन आहे बघताय बरीच. आणि फोटोशूटसाठी व्हिडिओग्राफीसाठी अलाउड नाही आतमध्ये. एकदम स्ट्रिक्ट आहे स्ट्रिक्ट. पण तुम्ही येऊनच दर्शन करू शकता इकडे. हे धावू नको. चला 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 धावा. हा इथं हा आता पाय भासतील तेव्हा समजत. भासतायत ना. साईडला प्लेग्राऊंड आहे इकडे त्या साईडला. आणि इकडे मोकळा एरिया आहे. संध्याकाळची एकदम मस्त वाटेल हा लुक इकडचा. आणि इकडे डोंगर एरिया मुले बघता इकडे आपला पावसाळ्यात एक नंबर वाटेल हा निसर्ग. झाडं झुडपातून हिरवळ असेल तेव्हा. हो रे हमारा बच्चा किधर गया. हमरे 2 बच्चे किधर खो गए. जी मगाशी नक्षीकाम बोललो ती बघा. नक्षीकाम अशा प्रकारे केले. इकडे बघतायत आम्हाला दाखवतो. हे बघताय असे नक्षीकाम केलेलं आहे मस्तपैकी. प्रत्येक खांबावरती असे नक्षीकाम आहेत. हे पकड. हा बघा हा प्रसंग आहे सुदामाचे पाय धुतानाचा प्रसंग आहे. हा बघता श्रीकृष्ण आणि सुदामा. श्रीकृष्ण सॉरी जेव्हा भगवद्गीता सांगते तेव्हाचा प्रसंग आहे इकडे हा. हा जो प्रसंग आहे मला असं वाटतं श्रीकृष्ण सॉरी जेव्हा आपल्या अर्धांगिनी म्हणजे रुक्मिणीला जेव्हा हरण करतात रुक्मिणीचा तेव्हाचा प्रसंग आहे हा. बाल्य वयात असतानाचा प्रसंग आहे हा. तो कालिया नागाचं जेव्हा कालिया नागाच्या फण्यावरती नृत्य करतात श्रीकृष्ण सॉरी तेव्हाचं आहे बघते. असे नक्षीकाम केलेले आहेत. आतमध्ये सुद्धा खूप काही होते पण आपल्याला हा जेव्हा श्रीकृष्ण सॉरी यशोदा मैयाला जेव्हा ब्रह्मांड दाखवतात त्यांच्या मुखातून तेव्हाचा प्रसंग आहे. इथे हा सर्व चित्रीकरण केलेलं आहे या साईडला. इकडे छोटासा कुंड आहे. काय आहे पैसे काय आतमध्ये पाण्यामध्ये पैसे टाकलेले आहेत. ते बघा दानपेटी म्हणून टाकतात. तेव्हा तिथे लोक तेव्हा त्या चरणाजवळ टाकायला बघतात. चरणाजवळ हे बघता इकडे असेच आतमध्ये मूर्ती आहेत. आतमध्ये द्वारकाधीशची पण थोडी मोठी आहे.
बघा, अशाच मंदिरामधल्या सेम अशाच मूर्त्या आहेत द्वारकाधीशच्या, पण जरा सजवलेली आहे आणि मोठी आहे. आता आपण इथून आतमध्ये आलो. छोटी झलक बघितली, मस्त मोतीसारखा एकदम शिवलिंग होता मोतीसारखा. त्याच्यामध्ये क्रिस्टल म्हणजे क्रिस्टलसारखा चमक होती. मला वाटतं आतमधून लाईटिंग वगैरे केली असेल, पण चमक होती आणि वरती ओम लिहिला होता. तर सर्व काही कॅप्चर करून तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला सांगतो की आतमध्ये खूप सिक्युरिटी आहे, फोटो व्हिडिओ काढून नाही देत. त्याच्यामुळे आपण काही दर्शन व्हिडिओ मार्फत नाही करू शकत, पण तुम्हालाच यावं लागेल. पण मस्त आहे, एकदम शांतता वाटते. पूर्ण द्वारकाधीश जी गुजरात आपल्या इथे आहे, गुजरातला आहे ती द्वारकाधीश. त्याचपासून सेम मंदिर इकडे काढलेलं आहे, प्रतिकृती केलेली आहे. त्याच्यामुळे द्वारकाधीश नाव दिलेलं आहे. मस्त आहे. लवकरात लवकर तुम्हाला वाटेल यायचं असेल तिकडे गुजरातला जायचं शक्य नाही, आपण कधीतरी जाऊ. पण इथे तर बघू शकतो मिनी गुजरात दर्शन द्वारकाधीशचं. ती चप्पल आम्ही त्या साईडला काढलेली, ते इकडे आणून ठेवलं कोणीतरी. आम्हाला वाटलं चोरी झाली का काय, हो का. आम्हाला वाटलं नेलं कोणीतरी, पण नाही भेटली. नेमकी आमच्या चप्पलीच्या बाजूलाच आली ती. कुठे गेली? लगेच सुरडासारखी गायब होतात. घ्या घ्या चप्पल घाला, चला. हे घ्या चप्पल. आहे भेटली, गेले ना, गायब झाली ना चप्पल. नेली ना कुठेतरी तुझी, भेटली. इथं चप्पलचं स्टँड आहे, पण लोक अशीच इकडे काढून जातात. कारण अजून बघायला गेलं तर रस्ता वगैरे पूर्ण व्हायचा बाकी आहे. लाईनसाठी वगैरे पण इथे मॅनेजमेंट होण्याचं बाकी आहे. ह्या साईडला बघताय, इकडे पाणी पिण्यासाठी पण, हात धुण्यासाठी पण सोय आहे. चांगली सोय आहे, मला वाटतं उत्तम. चप्पल ठेवण्यासाठी थोडा निशुल्क विनामूल्य आहे. त्यांना संध्याकाळ होणार. ही बघा लाईन कुठपर्यंत आहे, विवा कॉलेजपर्यंत. आम्हाला इकडे ना आता एकेरी लाईन आहे. आम्ही होतो तर भरलेली सगळी 4-4 लाईन. कूड़ेदान में फेके. इकडे कॉलेजची कॅन्टीन आहे या साईडला. इथं शौचालय आहे. यांनी काय केले, कॉलेज अजून चालू नाही झालं आहे तोपर्यंत शौचालय वापरायला घेते. मंदिराचं शौचालय मला वाटतं थोड्या वेळाने बांधतील, पण जोपर्यंत कॉलेज नाही चालू झालं तोपर्यंत कॉलेजचा शौचालयाचा मार्ग दाखवत आहे. आणि शौचालयासाठी लेडीज जेंट्ससाठी सोय केलेली आहे. आता या कॉलेजच्या कॅन्टीनला आणि टॉयलेटला इकडे जाण्याची सोय दाखवलेली आहे. वॉशरूमसाठी ही लाईन. तर आपण निघतो इथून, बाईक पार्किंगला लावली आहे तिथून काढूया. हे बघा द्वारकाधीश मंदिर, विरार स्टेशन, शेअरिंग रिक्षा 50 रुपये. अशा प्रकारे आपला ब्लॉग जो आहे तो झालेला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, सी यू, टेक केअर. कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा.